पुढची संस्था आहे आपली NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन, आपली NCERT. तर तिचं हे बोधचिन्ह आहे. तर ही बोधचिन्ह कशाचं आहे बघा, 3 हंस आहेत हे, 1 2 3. हे त्याचं विद्यामृतन्मश्नुते हे बोधवाक्य आहे. आणि हा लोगो सुद्धा आपल्याला पाहून ठेवायचा आहे. येणार नाहीत लोगो एक्झाम मध्ये, पण समजा अचानक एखाद्याने टाकला की आलं मनात की हा लोगो टाकावं संस्थेचा आणि विचारावं हा लोगो बाबा कोणत्या संस्थेचा आहे, तर हे ते असं खाली देणार नाहीत, हे वाक्य देणार नाहीत किंवा NCERT लिहिलेलं देणार नाहीत, फक्त लोगो देतील आणि विचारतील की हा लोगो कुठल्या संस्थेचा आहे. तर हे लोगो सुद्धा आपल्याला प्रत्येक संस्थेला थोडासा आपल्या नजरेखालून घालावा लागेल. तर बघा आपण सुरुवात करू आता आपल्या या दुसऱ्या संस्थेला, NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, म्हणजे आपली NCERT. तिची स्थापना बघा कधी, 1961 ला. मुख्यालय नवी दिल्लीला. आता सध्याचे डायरेक्टर कोण आहेत तिचे, दिनेश प्रसाद सकलानी. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्यासाठी. तिचं प्रकाशन हिंदी काय आहे बघा, प्राथमिक शिक्षण, आणि इंग्लिश आहे प्रायमरी टीचर. हे पब्लिकेशन आहे NCERTचं. आता भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून या संस्थेची स्थापना झाली. तर ती कधी स्थापना झाली आहे, 27 जुलै 1961 रोजी. आणि तिच्या प्रत्यक्ष कार्याला सुरुवात मात्र कधी झाली आहे बघा, 1 सप्टेंबर 1961 पासून. म्हणजे इथं आपल्याला काय काय पॉईंट आहेत बघा. तर NCERTची स्थापना 1961 बघितली, पण थेट डेट आली, स्थापना केव्हा केली तर 27 जुलै 1961. कार्य कधी सुरू झालेलं आहे तर 1 सप्टेंबर 1961 पासून. आणि तिचे सध्याचे अध्यक्ष सुद्धा आपल्यासाठी महत्वाचे आहेत, दिनेश प्रसाद सकलानी. आता ही जी NCERT संस्था स्थापन करण्यात आलेली ती पुढील संस्थांच्या एकत्रीकरणातून स्थापन करण्यात आली. कोणकोणत्या संस्था आहेत त्या बघा, 7 संस्था आहेत ज्यांचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्यातून NCERTची स्थापना झालेली. पहिली संस्था त्यातली कुठली, केंद्रीय शिक्षण संस्था, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन. ही स्थापन झाली होती 1947 ला. त्यानंतर बघा पाठ्यपुस्तक संशोधन ब्युरो, म्हणजे काय, सेंट्रल ब्युरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च. ही संस्था स्थापन झाली होती 1954 ला. त्यानंतर बघा केंद्रीय व्यवसाय मार्गदर्शन व शिक्षण ब्युरो, म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशनल वोकेशनल गायडन्स. ही संस्था सुद्धा स्थापन झाली होती 1954 ला. माध्यमिक शिक्षण विस्तार कार्यक्रम संचालनालय, म्हणजे डायरेक्टोरेट ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम फॉर सेकंडरी एज्युकेशन. ही संस्था होती 1958 ला. आणि राष्ट्रीय मूलभूत शिक्षण संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक एज्युकेशन, ही 1956 ची संस्था होती. राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र, नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटर, 1956. आणि राष्ट्रीय दृकश्राव्य शिक्षण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन, 1959. तर आपल्याला प्रश्न काय येऊ शकतो, कुठल्या कुठल्या संस्थांचं एकत्रीकरण करून NCERTची स्थापना करण्यात आली. तिथे या सगळ्या संस्था देतील किंवा यांचा एक शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवला पाहिजे की CIE या पहिल्या संस्थेचा होतो. सेंट्रल शॉर्ट फॉर्म दिले तर शॉर्ट फॉर्म पण असे तयार केले पाहिजे की सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन CIE, सेंट्रल ब्युरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च, मग काय होणार CBTR. त्यानंतर बघा सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशनल आणि वोकेशनल गायडन्स. तर असे प्रत्येकाचे शॉर्ट फॉर्म पण आपल्याला करायला पाहिजेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक एज्युकेशन, सर्वांचे. तर ह्या संस्था आपल्याला 2-3 वेळेला वाचल्या की लक्षात राहतील. आणि जर आपल्याला प्रश्न आला परीक्षेत की कोणत्या संस्थेच्या एकत्रीकरणातून स्थापना केलेली, तर हे आपल्या लक्षात असायला हवं. आता या संस्थेचं ध्येय काय आहे, ध्येय आणि मिशन दोन्ही पाहूया आपण. तर या संस्थेचं ध्येय किंवा विजन काय आहे, देशातील शालेय शिक्षणात काय करायचंय, संशोधन, विकास व प्रशिक्षण यात उत्कृष्ट केंद्र बनणे. म्हणजे देशातले जे शालेय शिक्षणात आहे ते संशोधन करायचं आणि प्रशिक्षणात उत्कृष्ट केंद्र बनायचं. मिशन काय आहे, समाजातील संविधानात्मक मूल्य व तत्कालीन परिस्थितीचे संशोधन करून शालेय शिक्षणाची काय करायची, गुणवत्ता सुधारायची. त्यानंतर शालेय शिक्षण प्रणालीतील उत्पन्न होणाऱ्या मागणीनुसार शिक्षणात सुधारणा करणे. आता NCERT ही मुळातच संस्था कशाशी रिलेटेड आहे तर शिक्षणाशी.
मग त्याचं ध्येय असेल, मिशन असेल, कशाशी रिलेटेड असणार आहे, तर शिक्षणाचीच. त्याच्यात सुधारणा करणं, संशोधन करणं, विकास करणं, हीच तिची ध्येय, मिशन आणि कार्य असणार आहे. तर आता एनसीईआरटीच्या बघा काही समित्या आहेत, एक सोप्या समित्या आहेत, कधी कधी याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. तर कोणकोणते आहेत फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे, ते काय कार्य करते, काय याचं काही आपल्याला पाहायचं नाही, फक्त ते कोणकोणते आहेत जस्ट एक आपल्याला ओव्हरलुक करायचं आहे. तर एनसीईआरटी अंतर्गत खालील कुठल्या कुठल्या समित्या कार्यरत बघा. तर सामान्य समिती म्हणजे जनरल काउन्सिल. सामान्य समिती काय करत असणार आहे, एनसीईआरटीचं जे काय नेहमीचं रोजचं कार्य असेल तेच पाहत असणार आहे. स्थापना समिती एक आहे, एस्टॅब्लिश कमिटी. त्यानंतर वित्तीय समिती आहे, सगळ्यांची नावातच बघा कार्य आहेत आणि ही कार्य काही येणार नाहीत. आपल्याला आलाच एखादा चुकून सोपा क्वेश्चन तर काय येईल, कोणकोणत्या समित्या आहेत बाबा की एनसीईआरटीच्या अंडर कार्य करतात, तर ते काय, सामान्य परिषद म्हणजे जनरल काउन्सिल, स्थापना समिती म्हणजे आपली एस्टॅब्लिशमेंट कमिटी, वित्तीय समिती म्हणजे फायनान्स कमिटी, बांधकाम व संलग्न कामे म्हणजे बिल्डिंग अँड वर्क्स, आणि देखरेख समिती म्हणजे कामकाजावर देखरेख ठेवणारी मॉनिटरिंग कमिटी. अशा ह्या 5 संस्था आहेत, समित्या ज्या एनसीईआरटी अंतर्गत काम करतात. कुठल्या कुठल्या, जनरल काउन्सिल, एस्टॅब्लिशमेंट कमिटी, फायनान्स कमिटी, बिल्डिंग अँड वर्क्स आणि मॉनिटरिंग कमिटी, ह्या 5 येतात. आता एनसीईआरटीचे घटक बघा कोणते, याच्यावर मात्र आपल्याला क्वेश्चन असतो. तर एनसीईआरटीचे घटक कोणकोणते आहेत, तर बघा पहिला कुठला घटक आहे, राष्ट्रीय शिक्षण संस्था NIE. हे आहे नवी दिल्लीला, याची स्थापना आहे 1961 ला. प्रादेशिक शिक्षण संस्था म्हणजे एनसीईआरटीचे जे रिजनल इन्स्टिट्यूट आहेत एज्युकेशन साठीचे, ते एकूण आहेत 5. तर ते कुठं कुठं आहेत, तर त्याच्यावरही आपल्याला सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो की एनसीईआरटीच्या ज्या आहेत प्रादेशिक शिक्षण संस्था त्या कुठं कुठं आहेत. तर ते आपल्याला लक्षात ठेवा, त्यांची इयर लक्षात ठेवायची काहीही गरज नाही. तर उत्तर विभागासाठी आहे अजमेरला, पश्चिम विभागासाठी आहे भोपाळला, दक्षिण विभागासाठी आहे म्हैसूरला, आणि पूर्व विभागासाठी आहे भुवनेश्वर. आणि सर्वात लेटेस्ट 1995 साली, तेवढं इयर आपल्याला लक्षात ठेवायचंय, कारण नॉर्थ ईस्ट साठी आहे आणि सर्वात लेटेस्ट आहे ही, तर ती आहे बघा आपली शिलाँग साठी. सर्वात लेटेस्ट कोणती आहे, उत्तर पूर्व विभागाची शिलाँग. तर ही आपल्याला सर्व नावं लक्षात राहिली पाहिजेत की रिजनल ऑफिसेस कुठं कुठं आहेत, रिजनल इन्स्टिट्यूट. तर एकच फक्त बघा, अजमेर, भोपाळ, म्हैसूर, भुवनेश्वर, शिलाँग. म्हैसूर जे आहे ते फक्त खाली दक्षिणेला आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहत गेला, अजमेर कुठं असणार आहे, राजस्थानला पश्चिमेला, भोपाळ कुठं असणार आहे, एमपीला, त्यानंतर भुवनेश्वर कुठं असणार आहे, ओडिशाला, आणि त्यानंतर येतो आपल्या नॉर्थ ईस्टला शिलाँग. म्हणजे एका रेषेत पश्चिमेकडून पूर्वेकडे जायचंय, आणि एकच तेवढं खाली आहे म्हैसूर. ही 5 रिजनल इन्स्टिट्यूट आपल्या लक्षात राहायला हवीत. त्यानंतर तिसरा घटक कोणता आहे बघा एनसीईआरटीचा, पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था भोपाळची. हिचंही आपल्याला इयर लक्षात ठेवायचं, 1993 स्थापना. काय नाव आहे, पंडित सुंदरलाल शर्मा सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन CIVE. तर हे आहे भोपाळला. तर हे असे आहेत काय एनसीईआरटीचे घटक. कोणकोणते, राष्ट्रीय शिक्षण संस्था, 5 रिजनल ऑफिसेस, अजमेर, भोपाळ, म्हैसूर, भुवनेश्वर आणि शिलाँग, हे आपल्याला नावं लक्षात ठेवायची आहेत. आणि पंडित सुंदरलाल शर्मा जी केंद्रीय व्यवसाय प्रशिक्षण संस्था आहे, तिचं आपल्याला मुख्यालय तर लक्षात ठेवायचंच आहे, पण इयर सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मुख्यालय कुठं आहे तिचं, भोपाळला, आणि इयर आहे 1993 ला. मग एनसीईआरटीचे घटक विचारले तर हे सर्व येतात, किंवा रिजनल ऑफिसेसवर एखादा सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो, एखादा CIVE वर सुद्धा येऊ शकतो. चौथी एक घटक कोणता आहे बघा, तर चौथा घटक आहे राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजी, जी नवी दिल्लीलाच आहे, 1984 ला स्थापन झाली. हे असे एनसीईआरटीचे घटक. त्यानंतर बघा आता एनसीईआरटीची कार्य काय, फंक्शन. आता एनसीईआरटीची कार्य काय असतील, संस्था कशाशी रिलेटेड आहे, तर शिक्षणाशी. मग कार्य पण कशाशी संबंधित असणार आहेत, शिक्षणाशी. कुठल्याही संस्थेचं जर कार्यावर क्वेश्चन आला तर थोडासा लॉजिकली विचार करायचा की ही संस्था कशाशी रिलेटेड आहे, आणि त्या रिलेटेड जी काही कार्य असतील त्याला बरोबर घेत जायचं, कारण तीच कार्य असतात त्या संस्थांची. तर बघा पहिलं कार्य काय आहे, शालेय शिक्षण
व शिक्षकांचे शिक्षण या संबंधित क्षेत्रात संशोधन करायचं, नवोन्मेष आणि प्रयोगशीलता यांचं प्रसारण करायचं. बघा कुठलं कुठलं आहे, शालेय शिक्षण सुद्धा आहे आणि शिक्षकांचं शिक्षण सुद्धा. त्यानंतर दुसरं बघा, विद्यार्थ्यांसाठी काय करायचे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF करायचा, अभ्यासक्रम आराखडा तयार करायचा आहे. पाठ्यपुस्तकं सुद्धा तयार करतात, इतर सामग्री विकसित करतात. त्यानंतर बघा, शिक्षक आणि धोरण नियोजकांना प्रशिक्षण द्यायचं आणि संदर्भ साहित्य पुरवायचं. म्हणजे जे कोणी शिक्षक असतील आणि जे धोरण तयार करत असतील शिक्षकांना शिक्षणावरचं, त्यांच्यासाठी प्रशिक्षण किंवा साहित्य पुरवायचंय. आणि शालेय शिक्षणात ICTचा वापर करायचा, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा. त्यानं काय काय होईल, नाविन्यपूर्ण साहित्य विकसित करायचं आणि त्याचं वाटप करायचं. प्रादेशिक पातळीवर काय करायचंय, सेवापूर्व प्रशिक्षण, नाविन्यपूर्ण शिक्षक कोर्सेसचं आयोजन करायचंय. म्हणजे शिक्षकांसाठी सेवापूर्ण सेवेच्या आधीचं प्रशिक्षण आणि नवीन असं शिक्षक कोर्सेसचं लॉन्च करायचंय. ही पहिली 5 कार्य झाली बघा. पुढची बघा, कार्य ही फक्त लॉजिकली शिक्षणाविषयी आणि शिक्षकांविषयी जी काही कार्य येतील ती सर्वांना बरोबर आहेत असं घेऊन आपल्याला चालायचं आहे. तर बघा, शिक्षक व इतर महत्वाच्या कर्मचाऱ्यांचे क्षमतावर्धन करणे, परत आलं शिक्षकांचं आणि इतर कर्मचाऱ्यांचं. त्यानंतर परीक्षा प्रणालीत काय करायची, सुधारणा करायची. विद्यार्थ्यांसाठी काय करायचं, त्यांच्यातली क्षमता आणि प्रतिभा ओळखायची आणि शालेय शिक्षणात समानता व समावेशनाचे प्रवर्तन करायचंय. म्हणजे पूर्ण देशात शालेय शिक्षणात कशी समानता येईल ती बघायचंय. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करायचंय. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचं काय करायचंय, सार्वत्रिकरण करायचंय आणि त्याची सार्वत्रिकरणासाठी काय सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करायचंय. व्यावसायिक शिक्षणासंबंधी पण कार्य करतं. व्यावसायिक शिक्षणाच्या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी काय करायचंय, शैक्षणिक आणि तांत्रिक साह्य पुरवायचे. त्यानंतर बघा, त्यानंतर शालेय शिक्षणाच्या विविध पैलूंची माहिती अखिल भारतीय शैक्षणिक सर्वेक्षणातून गोळा करायची. थोडक्यात अखिल भारतीय शैक्षणिक सर्वेत सुद्धा NCERTचा सहभाग असतो, हे आपल्याला ह्या वाक्यातून कळून जातंय. त्यानंतर विविध प्रकाशने असतील, संशोधन सर्वेक्षण असतील, इतर पुस्तकं असतील ते प्रकाशित करायची. राज्यांचे जे शिक्षण विभाग असतात किंवा विद्यापीठे असतात किंवा इतर शैक्षणिक संस्था असतात यांच्याबरोबर समन्वय पण ठेवायचा. अशा प्रकारे मग NCERTची आपण कार्य काय बघितली, शिक्षकांच्या प्रशिक्षणासंबंधी असतील, ती सेवापूर्व असतील किंवा नाविन्यपूर्ण प्रशिक्षण असेल, मुलांच्या शिक्षणाविषयक असतील, पाठ्यपुस्तकं तयार करण्यासंबंधी असतील, राज्य स्तरावर समन्वय ठेवण्यासंबंधी असतील, तांत्रिक शिक्षण आहे, माध्यमिक आहे आणि प्राथमिक सुद्धा आहे. तर अशा प्रकारे NCERT ही संस्थाच मुळात शिक्षणाशी रिलेटेड आहे. त्यामुळे जे काही आपली लॉजिकली कार्य आहेत ते आपल्याला बरोबर घेऊन चालायचं आहे क्वेश्चन आल्यानंतर. पुढचा पॉइंट पाहूया आपण. आता NCERT अंतर्गत कार्यक्रम कोणकोणते राबवले जातात, तर बघा, NCERT अंतर्गत पहिला राबवला जाणारा कार्यक्रम आहे NTSE, नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम, म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा. याची सुरुवात कधी झाली या एक्झामची, 1963 ला. ज्यावेळेस 1963 ला सुरुवात झाली होती त्यावेळेस फक्त दिल्लीच्या आसपासच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी होती आणि एकच विषय होता त्यावेळेस, सामान्य विज्ञान. 1964 पासून काय केलं यांनी, तर 1964 पासून संपूर्ण देशासाठीच सुरू केली ही राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा. मग 1976 पासून काय केलं, पहिला एकच विषय होता सामान्य विज्ञान, मग विषयांची संख्या वाढवली, समाजशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा सर्व विषयांचा समावेश केला. आणि सध्या हिचं स्वरूप कसं आहे बघा, सध्या ही जी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आहे ती घेतली जाते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. स्कॉलरशिप मग कशी भेटते, स्कॉलरशिप 11वी आणि 12वी साठी भेटते, 1250 रुपये महिना. आणि त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळते 2000 रुपये महिना. एक्झाम कधी घेतली जाते, 10वी. विषय आहेत समाजशास्त्र वगैरे सगळे. मग आता आपल्याला महत्वाचं काय, परीक्षा केव्हा सुरू झाली, 1963 ला. आणि घेतली कोणासाठी जाते, म्हणजे कोणत्या वर्गात विद्यार्थी असताना ही एक्झाम घेतली जाते, तर 10वीच्या. ह्या पूर्ण योजनेतल्या ह्या 2 खूप महत्वाच्या गोष्टी, सुरुवात केव्हा झाली आणि
कोणत्या इयत्तेत असताना घेतली जाते. 1963 ची सुरुवात आहे आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. हे स्कॉलरशिप किती भेटते येण्याचे चान्सेस अगदी मिनिमम आहेत, पण ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढचं बघा काय आहे, मगाशी आपण कार्यातच बघितलेलं राष्ट्रीय सर्वेक्षण शैक्षणिक सर्वे सहभाग असतो एनसीईआरटीचा, तर तो दुसरा बघा राष्ट्रीय शैक्षणिक सर्वे आला. तर यासाठी काय कोण कोण एकत्रित काम करतं बघा, शिक्षण मंत्रालय भारत सरकारचं, आपली आपण जी संस्था बघतोय ती एनसीईआरटी, NIC म्हणजे नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटर, या 3 संस्था एकत्रितपणे कार्य करतात राष्ट्रीय शैक्षणिक सर्वे करण्यासाठी. मग एनसीईआरटी राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेत सहभाग नोंदवते, हेही आपल्याला माहित असायला हवं. त्यानंतर बघा दुसरा कार्यक्रम काय आहे एनसीईआरटीचा बघा, तर जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शन कार्यक्रम, म्हणजे राष्ट्रीय जो विज्ञान गणित आणि पर्यावरणावरचा प्रदर्शन कार्यक्रम घेतला जातो तो सुद्धा एनसीईआरटी कंडक्ट करते. सुरुवात कधीपासून झाली ते बघा, या कार्यक्रमाला सुरुवात झाली 1971 आणि सुरुवात करताना मात्र या कार्यक्रमाशी रिलेटेड 2 संस्था होत्या. कोण? एनसीईआरटी आणि UGC आपली युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. पण तो फक्त पहिल्याच वर्षी या दोन्ही संस्थांनी मिळून घेतला. त्या एका वर्षानंतर त्याच्यानंतर फक्त एनसीईआरटीच आता हा कार्यक्रम घेते, राष्ट्रीय विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शन कार्यक्रम. या कार्यक्रमाला पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव कधी दिलंय, तर 1988 साली या कार्यक्रमास जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलेलं आहे. हा आपला असा झाला कार्यक्रम जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान गणित आणि पर्यावरण प्रदर्शन कार्यक्रम. तो सुरुवात झालता 1971 ला, त्यावेळेस 2 संस्थांनी मिळून सुरू केलता, एनसीईआरटी आणि UGC. पण त्यानंतर एका वर्षातच मात्र एनसीईआरटीच आता तो राबवते आणि 1988 साली पंडित जवाहरलाल नेहरूंचं या कार्यक्रमाला नाव दिलं गेलं. पुढचं काय, एक कला उत्सव राबवते एनसीईआरटी. तो कोणासाठी असतो, तर 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. एवढंच आहे यात. त्यानंतर बघा अजून एक कार्यक्रम कोणता राबवते, किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम, AEP आपला 2005 ला सुरू झालाय किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम. तर बघा हे कोण कोण राबवते बघा, एनसीईआरटी आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड ह्या 2 संस्था मिळून हा कार्यक्रम राबवतात. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम एनसीईआरटी सोबतच युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड जो न्यूयॉर्कला 1969 साली स्थापन झाला होता तो, आणि आपली एनसीईआरटी यांचा उद्देश काय आहे बघा, HIV आणि एड्सची नव्याने लागण होऊ न देणे हा यांचा उद्देश आहे, आणि लैंगिक शिक्षण पुरवायचं आणि बालकांना जगण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करायचं हे या संस्थेचा उद्देश आहे. मग हा उद्देश सुद्धा आपल्याला माहित पाहिजेत की HIV एड्स किंवा लैंगिक शिक्षणासंबंधी हा कार्यक्रम आहे. नावातच आहे बघा किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम. आणि यातलं सर्वात महत्वाचं काय, कोण राबवतं, एनसीईआरटी प्लस युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड. तर अशा प्रकारे आपली ही एनसीईआरटी अशा प्रकारे आपली ही आजची दुसरी संस्था संपली. तिचं रिव्हिजन आपण क्विक रिव्हिजन पटपट घेऊयात बघा, सर्व न पाहता महत्वाचे पॉइंट आपण पटपट पाहूयात. लोगो आहे बघा 3 अंशांचा, 3 अंश. त्यानंतर स्थापना आपण पाहिली मगाशी, ध्येय पाहिलं, विजन पाहिलं, किती संस्थांच्या एकत्रीकरणातून स्थापन झाली हे आपल्याला माहिती तर राहू का, इथून आहे. तर स्थापना कधीची आहे, 1961. मुख्यालय नवी दिल्ली. सध्याचे डायरेक्टर कोण आहेत, प्राध्यापक दिनेश प्रसाद सकलानी. त्यानंतर महत्वाचं काय आपल्याला, 27 जुलै 1961 रोजी शिक्षण मंत्रालयाने स्थापन केली. कार्य कधी सुरू झालं, 1 सप्टेंबर 1961 ला. हे 4 पॉइंट या पहिल्या स्लाइडचे आपल्याला. 1961 नवी दिल्ली, प्राध्यापक दिनेश प्रसाद सकलानी, 1 सप्टेंबर 1961. ह्या 7 संस्था आहेत ज्यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, त्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ टेक्स्टबुक रिसर्च, त्यानंतर सेंट्रल ब्युरो ऑफ एज्युकेशनल अँड वोकेशनल गायडन्स, डायरेक्टरेट ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम फॉर सेकंडरी एज्युकेशन, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बेसिक एज्युकेशन, नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एज्युकेशन. ह्या 7 संस्था
आपल्याला फक्त रिपीट 1-2-3 वेळा वाचले की आपल्या लक्षात राहतील. ध्येय आणि विजन पाहिलेलंच आहे आपण शिक्षणाशी रिलेटेड. ह्या समिती आपल्याला माहित आहेत कोणकोणत्या आहेत, तर जनरल म्हणजे सामान्य समिती, एस्टॅब्लिशमेंट कमिटी, फायनान्स कमिटी, त्यानंतर बांधकाम म्हणजे बिल्डिंग अँड वर्क्स, आणि मॉनिटरिंग कमिटी. ह्या एनसीआरटी अंतर्गत कार्य करणाऱ्या समिती. एनसीआरटीचे घटक आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर आपण 4 घटक पाहिलेत. कुठले कुठले? एनआयई म्हणजे आपली राष्ट्रीय शिक्षण संस्था, नवी दिल्लीला 1961 ची. 5 रिजनल इन्स्टिट्यूट बघितले, त्याचे आपल्याला महत्वाचे आहेत. अजमेर राजस्थानमध्ये, भोपाळ एमपी, भुवनेश्वर ओडिशा, नॉर्थ ईस्टला शिलॉंग, आणि खाली दक्षिणेला म्हैसूर. त्यानंतर पुढची कुठला होता घटक? पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था भोपाळची 1993. आणि चौथं होतं आपलं राष्ट्रीय शिक्षण तंत्रज्ञान संस्था, ही पण नवी दिल्लीला 1984. 4 घटक आहेत एनसीआरटीचे. त्यानंतर आपण कार्य बघितली, जी की आपल्याला लॉजिकली शिक्षणासंबंधी वाटतात. ती सर्व कार्य आहेत शिक्षण आणि शिक्षकांसाठीची, अभ्यासक्रम त्यात. त्यानंतर बघा, एनसीआरटी अंतर्गत राबवलेले कार्यक्रम पाहिले आपण. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा पहिला कार्यक्रम पाहिला, तो 1963 ला चालू झाला. 1964 पासून पूर्ण देशातील विद्यार्थ्यांसाठी. 1976 ला त्यात हे विषय वाढवले: समाजशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय. त्यानंतर स्कॉलरशिप कशी दिली जाते? 11वी-12वी साठी 1250 रुपये, पदव्युत्तर साठी 2000 रुपये. पण आपल्यासाठी महत्वाचं काय, एक्झाम केव्हा घेतली जाते? तर 10वीच्या मुलांसाठी. एनसीआरटी अजून कशात सहभाग नोंदवतं? राष्ट्रीय शैक्षणिक सर्वे. त्यात कोण कोण असतं? शिक्षण मंत्रालय, एनसीआरटी आणि एनआयसी. पुढे बघा, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय विज्ञान, गणित आणि पर्यावरण प्रदर्शन कार्यक्रम सुद्धा एनसीआरटी मार्फत राबवला जातो. सुरुवात 71 ला झाली, 1971. ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस एनसीआरटी आणि युजीसी एकत्रितपणे, पण एकाच वर्षात फक्त एनसीआरटीच तो आयोजित करू लागली. आणि 1988 साली जवाहरलाल नेहरूंचं नाव दिलं. कला उत्सव हा 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यानंतर बघा, किशोरवयीन शिक्षण कार्यक्रम एक, तो कोण कोण घेतं ते महत्वाचं आहे आपल्यासाठी. हा कार्यक्रम सुरू झाला 2005 ला. कोण घ्यायचं? एनसीआरटी आणि युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड. लैंगिक शिक्षणासंबंधीचा हा कार्यक्रम आहे. तर अशा प्रकारे ही आपली दुसरी संस्था झालेली आजची. आता आपण आपल्या तिसऱ्या संस्था